देवाय मंगलम ज्ञानदायिने मंगलम प्रतिवासाय मंगलम सत्यसायिने। Singing bhajans in which all can participate. स्वामी आपल्याला सांगतात की आपण अशी भजनं निवडली पाहिजे की ज्या भजनामध्ये सर्वजण सम्मिलित होऊ शकतील. जसं आता भैयाने सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये टॅलेंट आहे, पण ते टॅलेंट दाखवण्यासाठी आपण भजन गायचं नाही. तर जे भजन गायल्यामुळे या प्रत्येक भक्तांमध्ये भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे आणि आपलं भजन असं झालं पाहिजे की भक्तांना भगवंताशी जोडण्याचं, कनेक्ट करण्याचं एक साधन असलं पाहिजे, साधन झालं पाहिजे भजन म्हणजे. तर ह्या प्रकारचं भजन झालं तर ते स्वामींना फार आवडेल. स्वामी ऑलवेज sang simple bhajans and namawalis in which the entire community could participate. म्हणजे स्वामी एकदम सोपी भजनं म्हणायची, सगळ्या भक्तांना ती भजनं म्हणता आली पाहिजे. आपण काय करतो, नवीन भजनं म्हणतो, फॉलो करता येत नाही. कोरसमध्ये ज्या माहितीच नाही कोणाला भजनं अशी म्हणतो. जर तुम्हाला तशी म्हणायची असेल तर ते 100 वेळा प्रॅक्टिस करा सगळ्यांना बरोबर करून आणि मग म्हणा. नाहीतर मग आपण तशी भजनं म्हणू नये. त्याच्यामुळे काय होतं की एक तर फॉलो होत नाही आणि भजनाचा जो टेम्पो आहे, जे जोश आहे तो राहत नाही. तुम्हालाच म्हणावं लागतं, सेकंड स्पीड पण तुम्हालाच फॉलो करावं लागतं, अवघड भजनं म्हणली तर. त्याच्यामुळे स्वामी सांगतात की नेहमी सोपी भजनं निवडा. ही मेड शुअर दॅट एव्हरीवन इन द all participated and clapped with the ecstasy in the bhajan. Similarly, we should also choose and sing a lot of bhajans in which community can participate. म्हणजे सगळे जे बसलेले आहेत, डिवोटी जे बसलेले आहेत भजनामध्ये, ते सगळे पार्टिसिपेट करू शकतील. तर एक उदाहरण आपण एक भजन म्हणूया. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल. म्हणजे कसं आहे, आपण जे भजनं म्हणतो त्याच्यातून आपल्याला आर्ट आपलं दाखवायचं नाहीचे, आपल्याला देवाशी कनेक्ट व्हायचं. तर त्या हिशोबाने वातावरण निर्मिती झाली पाहिजे आणि आपल्याला अशी भजनं झाली पाहिजे. आणि ओकेच नवीन भजनं म्हणून मग काय होतं, फॉलो पण होत नाही. पण भजनामध्ये असं एक हे राहत नाही, मुवमेंट राहत नाही. त्याच्यामुळे आपण भजन निवडताना छोटी भजनं निवडावी आणि नामस्मरणाची भजनं निवडावी.
निवडावी. अशी बरीच भजनं आहेत बाबांची. गोविंदा गोपाल राधा रमणा, गोविंदा गोपाल राधा रमणा, गोविंद गोविंद गोपाल राधा रमणा, गोविंद गोविंद गोपाल राधा रमणा, गोविंदा गोपाल राधा रमणा, गोविंदा गोपाल राधा रमणा. अशी छोटी छोटी भजनं आहेत ना, तर फार बरं वाटतं आणि सगळ्यांना माहिती असतं, सगळे लोक फॉलो करू शकतात. सिलेक्टिंग भजन्स अकॉर्डिंग टू युअर ॲबिलिटी, म्हणजे आपण जे भजन सिंगर्स आपण गातो कुठली भजन आपण व्यवस्थित म्हणू शकतो ती भजनं निवडायची. नाहीतर कुठली तरी अवघड भजनं निवडायची विदाऊट प्रॅक्टिस न करता. आणि त्या भजनामध्ये आपण काय करतो, भजनामध्ये येतो 8 दिवसाने वही काढतो आणि मग आपण भजन सुरू करतो. बाबांना बिलकुल पसंतच नाही. आधी आपल्या देशभरांनी सांगितलं की 100 वेळा प्रॅक्टिस केल्यावर ते भजनामध्ये कसं तुमच्या भजनामध्ये इम्प्लिमेंट होतं. पहिले 25 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर, 50 वेळा केल्यानंतर आणि 75 आणि 100. तर 100 वेळा केल्यानंतर तर स्वामीने सांगितले की तुम्ही म्हणजे तुमच्या समोर येऊन बसलेलाच असतो. बाबा कुठं पण तिला बघितलं ना भजनामध्ये असा हात द्यायचे सगळे स्टुडंट्सच्या भजनाला. तेच कारण आहे ना, तर त्यांचं जे भजन आहे ना स्टुडंट्सचं जे डायरेक्ट भक्तांना देवापर्यंत कनेक्ट करतं. तर तसं आपलं भजन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय नुकतं गायचंच नाही आहे. तुम्ही करून बघा. म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर भजन गायच्या अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करा. 10 वेळा प्रॅक्टिस करा बस. 100 वेळा नंतर तुम्हाला थोडा वेळ म्हणजे हे देतो, आपण नंतर हळूहळू वाढवू शकतो. 10 वेळा प्रॅक्टिस करा आणि तुम्ही ते भजन म्हणा. तुम्हाला लक्षात येईल किती चांगलं भजन म्हणतो. हे भजनामध्ये तुम्ही म्हणायचं असेल आता आज भजन आहे तर तुम्ही फक्त 10 वेळा आता आज प्रॅक्टिस करा. ते संध्याकाळी म्हणा. तुम्हाला फरक पडू नये की किती इम्प्रूव्हमेंट झाले नाही आधी कशी म्हणत होते आणि प्रॅक्टिस केल्यानंतर किती चांगलं होईल. त्यामुळे स्वामीने सांगितले की 100 वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे त्या भजनामध्ये फुल परफेक्शन येईल आणि प्लस देवाच्या त्याला ब्लेसिंग्स पण मिळेल. 100 वेळा प्रॅक्टिस करणं म्हणजे आपलं नामस्मरण किती वेळा झालं प्रत्येक भजनाला. आणि प्रत्येक भजनामध्ये 5-6 लाईनी तरी असतात. तर त्या लाईनीमध्ये देवाचं नाव किती वेळा आलं. आणि तुम्ही 100 वेळा प्रॅक्टिस करणं म्हणजे 1000च्या वेळ देवाचं नाव जप केल्यासारखं होतं. तर ते फार गरजेचं आहे. Whatever we can sing within our ability, we should sing. म्हणजे आपल्याला जे भजन आपण गाऊ शकतो तर तीच भजनं गायची आहेत. We should keep in mind the type of community and the devotees attending the bhajans and use the bhajans accordingly and sing as per our ability. म्हणजे आपण भजनामध्ये जे डिवोटी आलेले आहेत, त्या मंदिरमध्ये भजन आहे का किंवा रेसिडेन्स भजन आहे, त्याप्रमाणे आपण त्या सिच्युएशनप्रमाणे आपण भजनं निवडावी आणि सगळ्यांना म्हणता आली पाहिजे अशी भजनं निवडावी. We should seek guidance from the bhajan trainers to help us choose the bhajan. म्हणजे आपल्याला आपली पट्टी माहिती किंवा आपल्याला थोडं गायडन्स घ्यायचं असेल तर आता जे ट्रेनिंग आपण घेऊन आलेले आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता. मला हे भजन म्हणायचं आहे तर मला ह्याचं तुम्ही बसून द्या. तर असं त्यांच्याकडनं गायडन्स घेऊन म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण कुठलीच भजनं म्हणायची नाही. We should not have misconceptions such as Swami will only be pleased if we sing complex bhajan. म्हणजे आपण गैरसमजमध्ये राहू नये असं की बाबांना आपण अवघड भजनं म्हणली तरच आवडतील. बिलकुल नाही. सोपी आणि सुरा तालात अशी भजनं म्हणली ना तर ती स्वामींना आवडतील. वी शुड नॉट It is always better to sing a simple bhajans most effectively with proper bhava, raga,
Shruti and Tala rather than trying to sing complex bhajans which is beyond our ability. म्हणजे आपण कारण नसताना ते पूर्ण त्याचं ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करून अवघड भजनं म्हणायची असेल तर म्हणू शकता, पण त्याच्यासाठी काही हरकत नाही म्हणायला. तुम्ही परफेक्ट म्हणायला पाहिजे. आणि जे आपल्या कोरसमध्ये जे आहेत, पुटपर्तीमध्ये कोरसमध्ये गातात त्यांची सुद्धा ऑडिशन होते. जे कोरसमध्ये बसतात माईक घेऊन तर त्यांना ऑडिशन घेतलं जातं, त्यांना सिलेक्ट करतात आणि मग ते बसवतात. कोणी तिथं हे म्हणत नाही आहे कोरसमध्ये. तर ते मागचे जे म्हणतात ठीक आहे, जे माईकवर जे म्हणतात कोरस तर त्यांचं ऑडिशन घेतलं जातं आणि मग त्यांना ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यावर कोरसमध्ये त्यांना म्हणू शकतं. म्हणजे काय, आपण जे अवघड भजनं म्हणल्यावर तुम्ही मागणं जे म्हणणार आहे त्यांनी पण तसंच म्हणलं पाहिजे. त्यांनी जर बेसूर म्हणलं संपलं, मग तुमचं भजन पण केलं, सगळं केलं असं आहे. त्याच्यामुळे भजन गात असताना ते आपण लक्षात ठेवून सगळी भजन सिलेक्ट करायची. किंवा कोरस कसं आहे म्हणणारं त्यांना ते म्हणू शकतील का, तर त्या दृष्टीने म्हणजे ॲबिलिटीप्रमाणे आपण भजनं निवडावी. We should always keep in mind that we represent Swami and the organization. म्हणजे आपण अशी भजनं झाली पाहिजे की आता इथं भजन चालू आहे, समजा रस्त्यावरनं काही लोक जातात तर त्यांना त्यांच्या कानावर भजन पडलं की असं वाटतं तेव्हा सत्यसाईबांचं भजन आहे. आणि सत्यसाई सेवा संघटना, आपलं नाव सत्यसाई सेवा संघटनेचं, म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की किती छान भजन आहे, किती ह्याच्यात आहे. म्हणजे त्यांना एकदम असं भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे. आपल्याला तर व्हायलाच पाहिजे, पण जे त्यांना वाटलं पाहिजे की किती छान आहे भजन. तर ह्या आपण स्वामींना रिप्रेझेंट करतो, ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपलं स्वामींचं नाव खराब होतं कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करूनच भजन म्हणायची, तर ते सगळ्यांना आवडतील. बरोबर आहे की नाही. आणि बाबाने एक वेळा सांगितलं आहे की तुम्ही म्हणजे भजन गातात, ते आता ताईने सांगितले ब्रिज आहे, म्हणजे देवापर्यंत आपल्याला कनेक्ट करण्याचं ब्रिज आहे. म्हणजे आपण देवाशी डायरेक्ट भजनातून कनेक्ट होऊ शकतो. आणि जर तुम्ही ते कनेक्ट करू शकत नसाल, भक्तांना जर भगवंतापर्यंत तुम्ही कनेक्ट करू शकत असाल तर तुम्ही भजन म्हणू नका. बेसूरमध्ये, तालामध्ये किंवा व्यवस्थित जर तुम्ही रागात, तालात, श्रुतीमध्ये जर म्हणत नसाल तर बिलकुल म्हणू नका. आणि तसं म्हणून तुम्ही पाप कराल. पाप आहे, सीन नाही असं बाबांनी सांगितलं. तर त्याच्यामुळे भजन सिंगरची जबाबदारी फार मोठी आहे. आपण कुठेही गेलो कसंही भजन म्हणलं असं नाही. तुम्ही घरी म्हणा, घरी पाहिजे तेवढं बसून एकटी बसून किती भजन म्हणा, पण पब्लिकमध्ये आपण समितीमध्ये किंवा कुठल्या पब्लिकमध्ये गेलो त्यावेळेला व्यवस्थित प्रॅक्टिस करूनच म्हणायला पाहिजे. कारण बाकीचे लोक आलेले असतात, काही नवीन डिवोटी आलेले असतात, पण ते काय समजतील लोक काय सगळे भजन सांगतात. इव्हन इन्स्ट्रुमेंटसुद्धा वाजवताना व्यवस्थित वाजवली गेली पाहिजे. थोडं जाणकाराकडनं ते आपल्याला सेट करून तबला वगैरे. आता पुटपर्तीला भजन सुरू व्हायच्या आधी त्यांचे ते सगळे स्केल जेवढे लिस्ट तयार असतील आणि कुठल्या स्केलमध्ये कोण म्हणणार आहे, कुठलं स्टुडंट म्हणणार आहे, त्यांचा स्केल काय आहे. आणि आतमध्ये 1 तास अगोदर एक त्यांचा प्रोफेसर येतो आणि ते तबले सगळे सेट करतो. आजची भजन लिस्ट बघतो आणि ते तबले सगळे सेट करतो की कुठल्या भजनाला कुठले तबले. मुलं येतात, मुलं 2 मिनिट अगोदर येतात, पटकशी आत जातात, त्यातमध्ये तबले इन्स्ट्रुमेंट वगैरे घेऊन येतात बाहेर, भजन सुरू करतात. म्हणजे एवढं डिसिप्लिन असते. इव्हन म्हणजे प्रत्येक भजनाचा स्केल काय, तबल्याचा स्केल त्याला कुठलं घेतलं पाहिजे आपण. तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे श्रुती, ताल आणि याच्यामध्ये आपण भजन म्हणायला पाहिजे प्रत्येक. आणि आपलं जी श्रुती आहे ती पण आपण जाणून घेतली पाहिजे की स्वतःची श्रुती काय आहे. तर हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. कुठली भजनं कुठून सुरू करायची, उंच भजन असेल तर ती कुठून कशी स्टार्ट करायची, हे सगळे आपण थोडक्यात भजन म्हणजे आपले तसं एकदम आपल्याला असं वाटतं की नाही साधं आहे, आपण पुस्तकाही माझ्याकडे म्हणूया बिलकुल नाही. ते बिलकुल स्वामींना आवडण्यासारखं नाही. तर तुम्ही भजन म्हणायचं असेल तर प्रॅक्टिस केल्याशिवाय म्हणायचं नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट. सिलेक्टिंग द करेक्ट स्केल, पिच, श्रुती फॉर युअर वॉइस.
we should identify the correct scale Shruti pitch of bhajans that we want to sing according to the range of our voice. रेंज ऑफ आवर व्हॉइस म्हणजे आपला आवाज कुठल्या रेंजमध्ये आहे. म्हणजे आता हार्मोनियमची रेंज आपण कधी काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4, काळी 5, पांढरी 1 रेजन असं टोटल 12 हे आहे, ऑक्टेव आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपला आवाज कुठं आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण कुठंतरी आता काळी 5 ला माझा आवाज आहे आणि आपण ते सुरू केलं काळी 3 वरून, म्हणजे हे पुढं असतं काळी 3 आणि काळी 5 हे आहे. म्हणजे काळी 5 आपण खाली आणि काळी 3 पुढं किंवा काळी 2 इथून जर सुरू केलं तर ते तुमचा आवाज वर जाणारच नाही ना. तर त्याच्यामुळे ते सुद्धा आपण सिलेक्ट करताना आपला आवाज कुठं आहे आणि माझी पट्टी कुठे, मी हे भजन ह्या स्केलमध्ये म्हणू शकतो का. तर हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू चूज द स्केल अकॉर्डिंग टू अवर ॲबिलिटी अँड व्हॉइस रेंज अँड नॉट बेस्ड ऑन अदर सिंगर्स श्रुती. आपण काय करतो, माणसं भजन झालं कुणाचं तर ते कानात सूर असतात, त्याच सुरांमध्ये सुरू करतो परत आणि ते जातं वर. आता गिरीश भैयानी एक म्हणले भजन, समजा काळी 2 मध्ये म्हणले, जेंट्सचं तर लेडीजचं भजन असतं. हां, काळी 2 मध्ये म्हणजे लेडीजचा आवाज काळी 2 मध्ये नसतो, काळी 5 मध्ये असतो, काळी 4 मध्ये असतो. आणि मग आपण काय करतो, त्यांचं भजन संपलेले सूर कानात पडलेले असतात, त्याच स्वरात आपण पुढचं सुरू करतो. तर आपण भजन जात नाही वरपर्यंत. तर असं बऱ्याच वेळा होतं. तर त्याच्यामुळे आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करू शकतो श्रुती माहिती करून घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण तंबोरा आपण असतो ना रेग्युलर, तसंच इलेक्ट्रॉनिक आपला ह्याचा तंबोरा आपल्याला मिळतो ॲपवर. आता हे बघा, अगोदर सूर आपल्याला माहिती नसेल तर तुम्हाला आता समजा तुम्ही एक भजन एक स्केलवर बसवले तर तो स्केल त्याच्यावर लावायचा. गजवदना नाथा गौरीवर तनया दया गजवदना विद्यादायक बुद्धिप्रदायक सिद्धिविनायक हे शुभदायक. आपण असं प्रॅक्टिस करू शकतो. एक सूर लावून आपण आपल्या घरच्या घरी प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे तुमचा सूर कुठं आहे आधी आपल्याला माहिती पाहिजे. आणि असं तुम्ही हार्मोनियमच पाहिजे असं काही नाही. म्हणजे ज्यांच्याकडे हार्मोनियम नाही नुसतं स्केल सूर लावून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे. बाबा आता हे सारे ग पा नी सा, काळी 1 लावले, मी काळी 1 लावले. सारे ग पा नी सा सा नी ध प म ग रे सा. आता हे सारेगमा लगेच तुम्हाला शिकवत नाहीये. फक्त आपल्याला हे स्वर आधी जाणून घ्यायचं की माझं कुठल्या ह्याच्यामध्ये स्केलमध्ये आहे. पण हळूहळू ना तुम्हाला ते सुद्धा शिकावं लागेल की जे आपले सारेगमा पदनिसा आहे ना, कारण हे संगीत सगळं बसलं त्याच्यावरच आधारित आहे. 7 स्वरामध्येच सगळं संगीत आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ABCD थोडं तरी आलं पाहिजे. ठीक आहे, नुसतं एक सूर तुमचा आवाज कुठे आहे तुम्हाला समजलं ते आपण भजन गाण्यापुरतं ठीक आहे. पण अजून आपलं पुढची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला थोडं पाहिजे. हां सापसा. तर खरीच इच्छा असेल भजन शिकण्याची, भजन गाण्याची, तर थोडंसं म्युझिकचं बॅकग्राऊंड पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला डिफिकल्ट आहे.
तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू चूज द स्केल अकॉर्डिंग टू अवर एबिलिटी अँड व्हॉइस रेंज अँड नॉट बेस्ड ऑन द सिंगल श्रुती. We should also choose the pitch according to the composition and the range of the bhajan as well. म्हणजे आपण भजन चं जे स्क्रिप्ट कसं आहे, लिरिक्स कसं आहे, त्याप्रमाणे पण आपल्याला काही गोष्टी आपला पेच वगैरे ठरवावं लागतं. काही वेगवेगळी भजनं असतात, तर ती आपल्याला त्या पद्धतीने ते सिलेक्ट करावी लागतात. वी शुड सीक गायडन्स फ्रॉम भजन ट्रेनर्स टू हेल्प अस चूज द राईट श्रुती अँड यूज सर्टिफाईड बुक्स लाईक वृंदामृतम फॉर रेफरन्स. ते वृंदामृतम म्हणून एक बुक आहे, तर वृंदावनचं व्हाईटफिल्डचं जे मुलांचं त्यांनी प्रिंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरीच भजनं आहेत, त्यांनी श्रुती दिलेल्या आहेत, तर कुठल्या रागामध्ये आहे हे पण दिलेलं आहे. जे तुम्हाला शिकायचं असेल तर गायडन्स आपण काही ट्रेनर्सकडनं गायडन्स घेऊ शकतो किंवा ते पुस्तक घेऊन तुम्ही त्याच्यामधून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. द श्रुती शुड बी सेट बिफोर हँड ॲज पार्ट ऑफ द प्रॅक्टिस इटसेल्फ. श्रुती शुड बी सेट बिफोर हँड ॲज पार्ट ऑफ द प्रॅक्टिस. हाँ, श्रुति का जो तुम प्रैक्टिस कर रहे हो ना, वो पहले से तयारी कर करो की म्हणजे मला कुठल्या स्केलमध्ये म्हणायचं आहे, तर हे तुम्हाला तुमच्या डोक्यात आधीच पाहिजे. आणि तुम्ही बहिणाला बसलं की त्यांना आपण घरी जर आता हे लावून प्रॅक्टिस केलं, तुम्ही आता समजा लेडी साईडला बसलं, इथं हार्मोनियम आला आहे, त्याला सांगायचं काळी एक घ्या, काळी एक तरी स्वर घेणार. मग तुम्ही प्रॅक्टिस केले, तुम्ही 1 मिनिट तो स्वर मनात स्मरण करायचा आणि मग सुरू करायचं. म्हणजे हे असं प्रॅक्टिस केलं पाहिजे आपण प्रत्येक भजन सिंगर्सने. वी शुड नॉट स्टार्ट एनीथिंग ऑर स्केल दैट वी वांट ड्यूरिंग द भजन. सो it is very essential to have shruti during the bhajan. So if you observe in Prashanti Mandir bhajans, Vrindavan bhajans are always started with the shruti and raga played in the harmonium, and only after that the bhajan singer starts the bhajan. तुम्ही बघितलं असेल, पण ते कधी शक्य आहे आपल्याला, ज्या वेळेला आपण समजा आपलं भजनाचा ग्रुप आहे, आपण एकत्र बसून भजनाची प्रॅक्टिस केली आणि मला माहिती आहे की तुम्ही कुठल्या स्केलमध्ये कुठलं भजन म्हणणार आहे, लिस्ट तयार असते, तर त्यावेळेला आपण काय करतो, ते एक वळ वाजवतो, म्हणजे तुम्हाला म्हणायला इझी होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं आहे, जे वाजवणार आहे, जे तबला वाजवणार आहे, सगळ्यांना तुम्ही जे कुठलं भजन म्हणणार आहे ते माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस जरुरीचंच आहे. तर तबलजीला नाही माहिती पडलं तरी त्याच्याकडे जर लिस्ट असली किंवा कुठल्या स्केलमध्ये कोण म्हणणार आहे, आणि हार्मोनियमवाल्याला तर पाहिजेच, पण प्रॅक्टिस केलं तर काय होतं, हार्मोनियमवाल्याला पण इझी होतं. आता हार्मोनियम वाजवणारा एकदम एक्सपर्ट असेल तर तो तुम्हाला लगेच भजन बघून देऊ शकतो, ही स्टार्टिंग, त्या भजनाचं स्टार्टिंग देऊ शकतो. पण त्याच्यासाठी हे सगळं प्रॅक्टिस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि असं समजू नका की प्रॅक्टिसला आपल्याला वेळ द्यावा लागतो, पण ती पण एक मोठी साधनं आहे, कारण नामस्मरण आहे ना. प्रॅक्टिस म्हणजे काय नुसतं प्रॅक्टिस समजून नाही, ते नामस्मरण आहे. आता मी गोविंद गोविंद जय गोपाल हरे गोविंद नारायण 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 जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण किती वेळा जप करतोय, तर ती काय आपण हे असं ओम श्री साईराम ओम श्री साईराम ओम श्री साईराम करतो, हे जपच आहे, पण ही सुद्धा मोठी साधन आहे, त्याच लेवलची साधन आहे. पण आपण एक भजन 100 वेळा जर प्रॅक्टिस केलं तर तुम्ही कितीतरी वेळा देवाचं नारायणचं नाम आपल्या तोंडातून जप होणार. आणि प्रॅक्टिस करताना सुद्धा आपण आपलं मन दुसरीकडे नसलं पाहिजे, देवावर पूर्ण केंद्रित पाहिजे. नारायण नारायण जय भक्त प्रल्हादने कशी साधना करायचं, नारायण 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 सारखं
तोंडात नारायण असायचा. तर तसं आपलं त्या नारायणावर आपलं लक्ष पाहिजे. आपण मन कुठेतरी आहे आणि आपण कुठे नारायण नारायण म्हणतो असं नाही पाहिजे. तर हे भजन जे प्रॅक्टिस साधना आहे ना फार महत्वाची. म्हणजे तुम्हाला पूर्ण त्याच्यातून जप आणि सगळं त्याच्यातून होणार, सगळं होणार. अंडरस्टँड अँड कॉन्टम्प्लेट ऑन मिनिंग ऑफ प्रोनाउन्सिएशन ऑफ भजन. हे फार महत्त्वाचं आहे भजन गाताना. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड अँड कॉन्टम्प्लेट ऑन द मिनिंग. म्हणजे भजनाचा अर्थ समजून घेऊन मग भजन गाणे. म्हणजे त्या भजनाचं मिनिंग काय आहे आधी आपल्याला कळलं पाहिजे की त्या भजनाच्या शब्दाचे अर्थ काय आहे ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. आता एक ते बाबा आओ मेरे कीर्तन मी आपण ते भजन म्हणूया. समजा तर इथून कोणतरी चाललंय आणि तो त्याच्या कानावर तो जलावसाई जलावसाई काय म्हणतात त्याच्यामुळे म्हणजे फार चुकीचं आहे. आपण आणि भजनामध्ये आपण कुठलेही शब्द डबल तोडायचे नाही. मंडपतीमध्ये बघा तुम्ही म्हणत असताना तोडायचेच नाही भजन. एक लाईन सेंटेन्स आहे ते पूर्ण म्हटलं पाहिजे. As a repetition in the second minute, and this has happened as well. Jalao Sai
sai by itself gives a different meaning altogether, and we should not be singing lines which do not convey the right meaning and spirit of the bhajan. Hence, understanding the bhajan meaning is extremely important. This is also like the Vedas, where the meaning of the words, pronunciation and intonations are so important. म्हणजे आपण जे भजनाचं शब्दावर त्याचं समजून घेऊन त्याच्यावर विचार करून चिंतन करून आपल्याला ते भजन म्हणलं पाहिजे. असं नाही की तुम्ही कसंही म्हणत गेला ते अर्ध जलावो साई म्हणजे हे अशी काही आपली भजनं आहेत, पण ती आपण तसं शब्द तोडायचे नाही. पूर्ण ते भजन आपण पूर्ण घेतलं पाहिजे. Reciting in the wrong way can send our prayers in the wrong directions as well, so we must be cautious. म्हणजे आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्याची. तरी आपण चुकीचं वर्डिंग्स भजनामधून गायले नाही पाहिजे. तसंच आपण ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी सत्य साई हरे, शेवटी आहे मंगल आरती काही जण काय म्हणतात त्या आरतीमध्ये अंतुकोच्या ऐवजी यंतुको म्हणतात. मंगल आरती अंतुको मंगल तर अंतुको म्हणजे स्वामी जी आरती आम्ही तुम्हाला देतो ती ऍक्सेप्ट करा. आणि यंतुको म्हणजे कशासाठी आरती. म्हणजे मंगल आरती has sometimes been sung as मंगल आरती यंतुको, which changes the meaning completely with अंतुको. We are requesting Swami to accept the arti. By wrongly singing Yantuko, the meaning changes to why arti. Singing like this is a sin. Swami always prioritize on the meaning of the bhajan. म्हणजे आपण भजनाचा जो अर्थ आहे ना, तो जे काय आपण म्हणतो त्याचा अर्थ समजूनच आपण भजन म्हणलं पाहिजे. ते आपल्याला पूर्ण अर्थ तर त्याचा माहिती पाहिजे. तर नामस्मरणाचं भजन असेल तर ठीक आहे, त्याला काय नुसतं नामस्मरण असतं. पण जे काही सेंटेन्स असतात, अर्थाची भजन असतात, बाबा हो मेरे कीर्तन म्हणजे एक पूर्ण सेंटेन्स आहे ना, तर अशी भजनं आपण पूर्ण अर्थ समजून त्याच्यावर चिंतन करून किंवा आपण एक शब्द तोडलं तर काय त्याचा अर्थ मिनिंग वेगळं होतं. हे सगळं आपल्याला भजन सिंगर्सची जबाबदारी आहे. आणि चुकीच्या पद्धतीने गाणे म्हणजे पाप आहे, बाबाने स्पष्ट सांगितले. तर तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमच्या पद्धतीने कुठली भजनं गायची नाही. नेटिव्ह स्पीड ऑफ भजन. आता भजन गात असताना आपल्याला काही स्लो भजनं आहेत, काही फास्ट भजनं आहेत. एकदम स्लो भजनं आहेत, त्यानंतर थोडी त्याच्या मीडियम स्पीडची आहेत, मग फास्ट भजनं आहेत आणि अति फास्ट आहेत. असं 4 प्रकारची आपण भजनं गातो. एकदम स्लो भजन हे आता आपण घेऊया. एव्हरी भजन हॅज इट्स ओन नेटिव्ह स्पीड. नेटिव्ह स्पीड म्हणजे मूळ गती भजनाची स्पीड. फॉर एक्झाम्पल कन्सिडर ए ट्रेन फ्रॉम 1 to 10 where 1 is slowest and 10 is fastest. जे आपण भजनाचं स्पीड घेतलं ना 1 ते 10, 1 नंबर म्हणजे एकदम स्लो, 10 नंबर म्हणजे एकदम फास्ट, असं एक रेंज आपण पकडूया. तर भजन सचेस हरि ओम हरि ओम. वर पकडलं, आता वर मला म्हणता येत नाही, कळलं का? तर हे भजन त्याला
भजन माहिती पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे की माझा आवाज वरपर्यंत जातो की नाही. आता माझा जाणार नाही. लक्षात म्हणजे मी खाली 2ला सुरू केलं तर हे खाली सुरू करायचं. म्हणजे हे सगळे प्रॅक्टिस केल्यामुळे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर हे सुरुवात केली. फर्स्ट स्पीड आहे, स्लो स्पीडची भजनं. तर हे आर ऑल्सो भजन्स अँड नेटिव्ह स्पीड ऑफ भजन्स ॲट फर्स्ट स्पीड would be say 2 or 3 and second speed would have native speed about 5. जे आपण आता 1 ते 10 रेंज पकडले ना, तर ही अशा प्रकारची भजनं नेटिव्ह स्पीड आपण जे रेंज पकडले ते 2-3 स्पीडमध्ये म्हणू शकतो. फास्ट 5 म्हणजे मध्ये आपण 1 ते 10 पकडलं तर 5 रेंजमध्ये स्पीडच्या रेंजमध्ये आपण ही अशी भजनं पाहू शकतो. We cannot start first speed of these bhajans at a 5-6 speed. जे आपण ही आता असं आपण एवढं फास्ट घेऊ शकत नाही. हे भजन हे फर्स्ट स्पीड भजन झालं. पुढे आता हे सेकंड स्पीड भजन. से 3 and 4 स्पीड. फर्स्ट म्हणजे आपण स्टार्ट करताना हे 3-4 स्पीडमध्ये म्हणू शकतो आणि सेकंड स्पीड साधारण 6च्या स्पीडमध्ये म्हणू शकतो. आता तिसरं म्हणजे फास्ट. म्हणजे हे फर्स्ट स्लो झालं, थोडं फास्ट, हे त्याच्यापेक्षा फास्ट.
करतात आर फास्ट बजेट्स दे शुड स्टार्ट विथ अराउंड 5 to 6 फर्स्ट स्पीड. म्हणजे फर्स्ट स्पीडमध्ये 5 ते 6च्या रेंजमध्ये आपण म्हणू शकतो. अँड शुड हॅव अ स्पीड ऑफ अराउंड 8 in सेकंड स्पीड. म्हणजे दुसऱ्या स्पीडमध्ये आपण घेताना साधारण 8च्या स्पीड रेंजपर्यंत जाऊ शकतो. पुढचं जे वजन आहे रामचंद्र रघुवीर रामचंद्र रघुवीरा. म्हणजे हे फोर्थ म्हणजे अजून फास्ट त्याच्यापेक्षा फास्ट. रामचंद्र रघुवीर रामचंद्र स्पीड झाला परत सेकंड स्पीड मध्ये पण असंच म्हणायचं फास्ट. रामचंद्र त्याच्यामध्ये परत थर्ड स्पीड आहे.
Have third speed as well. So first speed would be around 5. जे आपलं स्टार्ट मी करतो ना ते साधारण 5 रेंजच्या स्पीडमध्ये करायचं. सेकंड स्पीड अराउंड 7 आणि थर्ड स्पीड अराउंड 8-9. आता कधी कधी आपण ते फोर्थ स्पीड पण घेतो, ते 2 वेळा घेतो. काय राधा रमण राधा रमण राधा रमण राधा रमण राधा फास्ट पण घेतो. तर आपल्याला जसं आपण सगळे फॉलो करू शकतो त्या पद्धतीने हे घ्यायचं. असं आपण आता एकूण 4 स्पीडची बजेट बघितली. तर हे आपल्याला कशासाठी माहिती पाहिजे, आपण जे 1 तासाचं जे भजन करतो हे आपल्याला इफेक्टिव्ह आणि चांगल्या पद्धतीने कसं आपण करू शकतो, तर त्याच्यासाठी ही सगळी माहिती पाहिजे. सिक्वेन्सिंग ऑफ भजन्स बेस्ड ऑन नेटिव्ह स्पीड ऑफ भजन हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पुस्तकावरतीला आता गेल्यावर ऑब्झर्व करा, पुस्तकावरतीवर गेल्यावर ऑब्झर्व करा. गणपतीचं भजन सोडून बाकीची सगळी भजनं ऐका. कशी म्हणतात ऐका. ती फास्ट स्पीड फर्स्ट घेत नाही. फास्ट स्पीड भजन जे आहे ते पहिलं फर्स्ट नंबरला घेत नाही. स्लो भजनाने स्टार्ट करतात. त्यानंतर त्याच्यापेक्षा फास्ट स्पीडचं भजन, नेक्स्ट त्याच्यापेक्षा फास्ट. आता समजा 1 तासामध्ये 5 भजनं आहेत समजा आपल्याला, 12 भजनं आहेत समजा. आता आपली किती स्पीड आहे? 4 स्पीड आहे. त्यापैकी 12 म्हणजे 3 भजनं साधारण त्या रेंजची घेतात ते, की आता स्लो भजन 3 घेतली, फास्ट भजन त्याच्या पुढची फास्ट भजन 3, त्याच्या पुढची फास्ट भजन 3 आणि शेवटचं असं घेतात भजन. मी गेलं म्हणजे ऑब्झर्व करा की कसं घेतं असतं. आपण काय करतो, घेतो सुरुवातीला किंवा फास्ट भजन घेतो, नंतर त्याच्यानंतर आपण एकदम स्लो घेतो. म्हणजे भजनाचं मोमेंटो आणि त्याचं जे इफेक्ट आहे ना भजनाचं टेम्पो, तर तो राहत नाही. तर हे सिक्वेन्सिंग ऑफ भजन्स ऑन नेटिव्ह स्पीड ऑफ भजन्स बेस्ड ऑन द नेटिव्ह स्पीड्स ऑफ भजन्स, द सिक्वेन्सिंग अँड फिक्सिंग ऑफ द भजन्स नीड्स टू बी डन according to the भजन itself and not during the भजन. The momentum of the bhajan session should be maintained throughout. This would also ensure that there is no discussion and movements in between the bhajan sessions. The bhajan session should start from slow native speed bhajans and gradually move on to medium speed bhajans, and towards the end of the bhajan we should have fast speed bhajans. This will maintain energy momentum of the bhajan. म्हणजे आपलं भजन चांगलं होण्यासाठी ना अशा प्रकारे आपल्याला हे सिक्वेन्स करायला पाहिजे. तर हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येकाने. आता आम्ही परमेश्वरी जगत परमेश्वरी शिव शिव सदा शिवा हर 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 महादेवा. आता हे भजन झाल्यानंतर आपण ते वरचं भजन घेऊ शकतो का? नाही घेऊ शकतो. सगळं ते
टेम्पोच मार्ग जातो कळलं का? तर त्याप्रमाणे आपल्याला जे भजन हे भजन कोऑर्डिनेटरचं काम आहे. भजन ऑर्गनायझर आहे ना, जे ते भजन ट्रेनिंग देणारं जे काही तुमचं भजन लिडर असेल त्याचं काम आहे की भजनाचं सिक्वेन्स आपण कसं ठेवायचं. तर हे चांगलं वाटणारच नाही ह्या भजनानंतर ते भजन म्हणतात भजनानंतर त्याच्यानंतर त्या स्पीडची भजन आपण बघायची. आणि तुम्ही आता एवढा दिवस माहिती नसेल किंवा बघितलं नसेल पुस्तकाला जाऊन ऑब्झर्व करा. कोण सुरुवातीपासून एंडपर्यंत ऑब्झर्व करा कशी भजनं म्हणतात. तो म्हणतात भजने मीडियम फास्ट अजून फास्ट शेवटी अजून फास्ट. म्हणजे ते एकदम असं म्हणजे भजन एवढं भरून झालं ना. very important for the village singers to go ahead and start the bhajans at their correct age, getting nominating always over and above any personal needs. Okay, आपल्या त्याच्याप्रमाणे स्पीड ठेवा. फास्ट म्हणता किंवा स्लो पण म्हणता. Some practice suggestions for shruti, voice stability and overall voice strongness. म्हणजे आपल्याला आवाज जर चांगला तुमचा निघायला पाहिजे तर आपल्याला काही व्यायाम करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक्सरसाइज करना चाहिए आवाज तो वो जरुरी आहे. कारण काय भजन आपण गातो ठीक आहे पण तुमचा आवाज पण चांगला आला पाहिजे. तर त्याच्यामध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे. म्हणजे स्वीटनेस पाहिजे प्रत्येक आपल्या आवाजामध्ये गोडवा पाहिजे तरच ते आपण आपलं भजन चांगलं वाटेल. आणि गोडवा कधी निर्माण होईल आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो तेव्हाच निर्माण होईल. तर आपण कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे ते थोडं गाईडलाईन्स आहेत. ऑलवेज प्रॅक्टिस अँड सिंग विथ श्रुती. म्हणजे आता हे जे आपण श्रुती घेतली होती ना तर या श्रुतीमध्ये आपण गाणं महत्त्वाचं आहे. जे आता आपण श्रुती घेतली त्याच्यामध्ये आपण आता समजा एक श्रुती पकडली त्याच्यामध्ये आपल्याला ओमचं चांट करायचं आहे. आता नाहीतरी आपण रोज 21 वेळा ओंकार करतोच आहे. तर ते ओंकार आहेत ना तर असे चांट करा की एक स्केलमध्ये पाहिजे. म्हणजे आपण काय करतो असं करून थोडंसं ते चेंज होतं आपलं. त्याच्यापेक्षा काय करायचं एकच स्केलमध्ये एकच श्रुतीमध्ये तो ओम म्हणायचा. आता बघा आता ओम म्हणायला का अवघड नाही पण पुढचं पण प्रॅक्टिस आहे. ओम श्री साईराम हरी ओम ओम नमो भगवते वासुदेवाय असं जे काही काही छोटी मंत्र आहेत ते एका सूरमध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता हे ओम करू say exactly in Shruti without going flat or sharp. कुठलेच कोमल स्वर किंवा शार्प स्वर कुठलेच घ्यायचे नाही. एकच स्वरामध्ये कायम करायचं. ओम श्री साईराम. आता हे बघ म्हणजे जो स्वर आहे त्या स्वरामध्ये सगळी अक्षरं म्हणायची आपल्याला. हरि ओम
All syllables in the same note gives practice of different syllables. Try to stay exactly in Shruti without going flat or sharp. Practice for 10-20 minutes. Practice at different Shrutis. म्हणजे आता हे मी काळी एकला घेते, वेगळं वेगळं श्रुती घेऊन आपण ते प्रॅक्टिस करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं प्रॅक्टिस केल्याने ना आपल्या आवाजामध्ये सॉफ्टनेस आणि गोडवा निर्माण होतो. तर अशी प्रॅक्टिस करायची. वी आर ट्रेनिंग अँड लिसनिंग टू गुड भजन्स. म्हणजे आपल्याला कानामध्ये असं आपण प्रत्येक भजन ऐकताना त्याचा सूर काय आहे तर ते आपण कायमचं त्याच्याकडे लक्ष आपलं ध्यान पाहिजे. अटेंडिंग भजन सेशन्स अँड फॉर फॉलोविंग एव्हरी भजन इन श्रुती करेक्ट पिच. म्हणजे आपण इव्हन भजनामध्ये सुद्धा कुठं गेलो ना तरी ते भजन त्या पिचकडे त्याचा म्हणजे स्केलकडे लक्ष देऊन आपण भजन गायली पाहिजे. कोरसमध्ये सुद्धा म्हणजे ते सुद्धा आपल्याला प्रॅक्टिसच आहे ना. आपण भजनामध्ये लीडच करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही भजनामध्ये बसून कोरसमध्ये गायलं तरी ते आपलं भजन प्रॅक्टिसच आहे. तर ते स्वरामध्ये म्हणायचं आहे. नेक्स्ट भजन आपल्याला भक्ती भाव आणि डिवोशनने गायलं पाहिजे. भक्ती म्हणजे आपल्याला देवाप्रती असलेला प्रेम. भाव म्हणजे असं पाहिजे तुमचं भजन की म्हणजे आपल्याला भक्तांचा आणि भगवंताचा जे कनेक्ट करण्याचा प्रेम आहे असं म्हणताय ना तर ते लगेच कनेक्ट झालं पाहिजे. ते कधी होणार की आपल्या आवाजामध्ये गोडवा आणि आपल्या भक्तीमध्ये आपल्या याच्यामध्ये भजनामध्ये भाव जास्त येईल. आणि भाव कधी येणार तो आपला आवाज चांगला आणि आपण श्रुतीमध्ये व्यवस्थित म्हणलं आणि आपलं लक्ष पूर्ण केंद्रित भगवंतावर असेल तरच आपल्याला भाव येणार मनामध्ये. तर भगवान बाबाने सांगितले की सिंग एव्हरी भजन ॲज दो इट इज युअर लास्ट भजन इन दिस लाईफ. सिंग विथ दॅट फिलिंग सो दॅट द बेस्ट भाव कम्स आउट. म्हणजे मी जे आता हे भजन गातो माझ्या या आयुष्यातलं शेवटचं भजन आहे असं समजून ते भजन गावा. ते परत मला भजन म्हणायला मिळेल की नाही माहीत नाही आहे असं ह्या भावनेने तुम्ही भजन गावा. तर ते तुमचा भाव तुमच्या भजनामध्ये निर्माण होईल. आणि आपल्या भजनामध्ये भाव निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि कसं आहे एक एक वेळा आपल्या भजनामध्ये वाजवणारे कोणी नसतात, हार्मोनियम प्लेअर कोणी नसतात. पण तुमचा जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केलं तर तुम्हाला विदाऊट इन्स्ट्रुमेंट सुद्धा भजनामध्ये गोडवा निर्माण करता येतो. त्याला काय आपली प्रॅक्टिस पाहिजे. आता ते भीमसेन जोशी ने सारे गम पद निस म्हणलं ना तरी सुद्धा एवढं चांगलं वाटत होतं की ते एक वेळा पुटपर्तीला आले होते. तर त्यावेळेला त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे ते अशी आमच्याकडे दिली होती. आम्ही त्यांच्या रूमजवळ असं बाहेर होतो. ते नुसतं रियाज करत होते पण त्यांनी जे नोटेशन्स आहेत ते म्हणत होते. पण एवढं वजन त्यांच्या त्या आवाजामध्ये प्रॅक्टिस शिवाय नाही. आपण ते प्रॅक्टिस केलं ना ते नुसतं तुम्ही आता लता मंगेशकर सुद्धा तुम्ही ऐकलं असेल विदाऊट म्युझिक विदाऊट काही इन्स्ट्रुमेंट तर ते गायलं तर किती गोड वाटायचं आपल्याला. ते कशामुळे हे लोक सगळे सिंगर्स आहेत ना सगळे सकाळी 3-3, 4-4 वाजता उठून प्रॅक्टिस करायचे 3-3 तास रियाज करायचे. त्याच्यामुळे आपल्या आवाजामध्ये गोडवा निर्माण होतो. आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला आपण आवाज चांगला व्हायचा असेल तर प्रॅक्टिस इज मस्ट. तर आपल्याला आता सगळं समजलेलं आहे. त्याच्यामुळे आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या जे भजन कोऑर्डिनेट्स आता ठीक आहे आता जेवढे आले तेवढे आले ठीक आहे. पण आपल्याला पुढे जाऊन हे पोचवून
भजनाचं कसं व्हायला पाहिजे, भजन कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं पाहिजे आणि भजनातून आपल्याला काय मोठी साधनं आहे. बाबाने त्यांचा मिशनची सुरुवात भजनापासून केलेली आहे आणि बाबांना भजन अत्यंत प्रिय आहे. कारण बाबाने एवढ्या त्यांच्या पूर्ण मिशनमध्ये भजन क्वचितच चुकवलं असेल, चुकवलेलं नाहीच आहे. रोज भजनाला येऊन बसायचे आणि टाईमच्या अगोदर, आता गिरीशभाईने सांगितलं आहे की टाईमच्या अगोदर येऊन बसायचे. आतमध्ये इंटरव्ह्यू रूममध्ये असले तरी बघायचे, एक मिनिट सगळ्यांना पाठवायचे, भजन काय टाईम होऊया, चलो चलो चलो. म्हणजे एवढा भजनाच्या बाबतीत स्वामी फार केअरफुल असायचे. त्याच्यामुळे